15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला. सर्वत्र जल्लोष सुरू झाला. दुसऱ्याच दिवशी लोकनेते अण्णाभाऊ साठे म्हणाले, ये आजादी छोटी है, देश की जनता भूकी है. होय, अण्णाभाऊ खरंच सांगत होते. गाव कुसाबाहेर जणू बहिष्कृत आणि चोर दरोडेखोर ठरवलेले पारधी बांधव तेव्हा तर उपाशी होतेच आणि आजही उपाशीच. स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांना सळो की पळो करणारे फासे पारधी मात्र आजही दारिद्र्य आणि अज्ञानाच्या अंधारातच जीवन कंठतो आहे. दिवस निघाला की फासा घ्यायचं आणि निघायचं रानावनात. रणरणत्या उन्हात दिवसभर धावपळ केल्यावर मिळते एखादं बटेर, तर कधी मिळते तितर. आणि शिकार विकल्या गेली नाही तर त्याला भाजून पोटाची आग विझवली जाते. तेरवी अथवा दसव्याचं ताजं आणि लाडू जिलेबीचं जेवण भूत लागते म्हणत नाकारणारा हा समाज 8-8, 10-10 दिवसाचं शिळं अन्न मात्र बिनधास्त खाताना आढळतो. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, या वस्तीत अंधार फार दाटला दोस्त हो. हा अंधार हटवायचा असेल तर एक नवा सूर्य पाहिजे. असाच एक नवा सूर्य उगवतोय मंगरूळ चव्हाळा नावाच्या क्षितिजावर. त्याचं नाव आहे मतीन भोसले. गाता गाता थोडे थोडे अंक काढूया, अर्धा चंद्र काढूया, पुन्हा अर्धा चंद्र जोडूया, त्याला लंबी रेस देऊया, आलेल्या अंकाला किती बनवूया, आलेल्या. मतींचा जन्मही अशाच 18-20 दारिद्र्य कुटुंबात झाला. गाव मंगरूळ चव्हाळा, तालुका नांदगाव, जिल्हा अमरावती. वडिलांचा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणजे रानावनात जाऊन शिकार करणे. वडिलांनी मतीनला शाळेत टाकला. बालपणापासूनच बंडखोर असलेला मतीन समाज बांधवांचं भीषण जगणं पाहत होता. अमरावती असो की मुंबई असो, बस स्टँड, रेल्वे स्टेशनवर भीक मागून जगतात, यात बेमौत मरतात. याला कारणही तसंच होतं. कुणाचा बाप मरण पावला आहे तर कुणाची आई मरण पावलेली, कोणाची आई आणि वडील दोघेही मरण पावलेले, कोणी जेलमध्ये गेले आहे तर कोणी यांना बेवारस सोडून कुठेतरी पळून गेलेले. ही मुलगी देविका गोकुळ भोसले. या मुलीला आई बाप लई दारू पितात आणि पडून जातात ते कुठं पण. यांना काही आधार नाही. एवढंच लेकरू भीक मागून खातं. केला की नाही आम्ही चांगलं सुधारायसाठी इथं आणलं सर. माझे बाबा चोरी करायचे, तर चोरीच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर आई घरात एकटी पडली आणि त्याच्यावर घराचा एक भार पडला आणि ती खूप कष्ट करायची, तर ते माझ्याने पावले गेले नाही. म्हणून मी शाळा सोडली आणि तिला त्याच्या कामात मग्न करायला म्हणजे मदत करायला लागलो. नंतर काही दिवसानंतर अचानक मतीन सर तिथे आमच्या गावात आले आणि तिथं एक मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये चर्चा केल्यानुसार आमची शाळा आपल्या समाजातील एक शाळा आहे, तर तिथं आपल्या समाजातील मुलंच फक्त असतात. म्हणून त्यांनी सांगितलं की तुमची मुलं आमच्या शाळेत द्या. तर मग तिथून मतीन सर आम्हाला इथं शाळेत आणलं. माझ्या भावाचा व्यवसाय शिकारच होता आणि शिकारला एके दिवशी गेला तर शेतकऱ्यांनी करण लावलेला होता. तर त्या मांगी शेतामध्ये एक ससा बसेल होता. त्या सशाच्या अंगावर एक उजेड पाडला माझ्या वडिलांनी आणि ससा उठून शेनी पयाला. तर दोन्ही फाट्याकडून ससा पयाला त्या शेता पार कडून शेनी. तर माझा भाऊ त्या सशा मांग पळता पळता त्याला करण लावला. तर करण लागल्यामुळे तिथंच मरण पावला. असे निराधार झालेले अनेक मुलं मुली अक्षरशः भीक मागून पोट भरत होते. त्यामुळे शाळा म्हणजे काय आणि शिक्षण म्हणजे काय हे त्यांना माहीतही नव्हते. अशा असंख्य चिमुकल्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचं पाहून तो अस्वस्थ होत होता. शिक्षक झाल्यावर तो पाहत होता, पारधी तरुण कधी डुकराची शिकार करायचे तर कधी हरिण, सस्याची व अन्य जो मिळेल त्या प्राण्याची शिकार करीत होते. त्याची विक्री करून पोटाची आग विझवित होते. याच वेळी काही अनिष्ट प्रथाही सोडायला समाज तयारच नव्हता. दसऱ्याला देवकार्य म्हणून अत्यंत क्रूरपणे रेड्याचा बळी दिला जातो.
ही अघोरी प्रथा थांबली पाहिजे म्हणून आपल्याच नातलगांशी तो लढला. यात त्याला यश आलं. आज रेडाबळी प्रथा बंद झाली. गावातीलच परसंता पवार या महिलेला परजातीच्या पुरुषाने मारहाण केली म्हणून तिला वृद्ध मंडळींनी बहिष्कृत केले. एक आमच्या जाती समाजात हे ठरलं, आमची पोरगी आम्ही जातीत ठेवत नाही. 20 दिवस तिला झाडाखाली राहावे लागले. मतीनने पुढाकार घेतला. पंचायत बसली. ज्येष्ठांची समजूत घातली. दोन दोन गोष्टी दोघा जणांचं आपण ऐकू, आपण पंचमंदिर तोडून टाकू. आजपासून जर तुम्ही हे संपवलं नाही तर आम्ही उद्यापासून एकच काम करणार, एसटीची परवानगी घेणार. हो, एसटीची परवानगी घेणार आणि PSI सोबत बोलणार. आमचा रिवाज सोडणार नाही. मात्र नंतर पंचायत बंद पडली. मतीन पहिली लढाई जिंकला होता. अनेक कुप्रथा त्याने बंद पाडल्या. मतीन शिक्षक झाल्यावर पाहत होता, इतर समाजाची मुलं नटून थटून शाळेत येतात, स्वच्छ राहतात, छान छान बोलतात. अशीच माझ्या समाजाची मुलं का स्वच्छ राहू शकत नाही? त्यांनीही असंच शाळेत का जाऊ नये? आणखी किती दिवस तितर बटर पकडणार? किती दिवस उष्ट्या शिळ्या भाकरी खाणार? किती दिवस भीक मागणार? अशा असंख्य प्रश्नांचं चक्र मतींच्या डोक्यात फिरू लागलं. उत्तर एकच होतं, मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. मतीनने जणू प्रतिज्ञा केली ती मुलांना शिक्षित करण्याची. यासाठी त्याने सरकारी नोकरी सोडली. होय, सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मतीन भोसलेने वीरमाता जिजाऊ, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून स्थापना केली एका आश्रमशाळेची. तुराट्या पराट्याच्या या ज्ञान मंदिराचं नाव ठेवलं प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा. आणि याच ज्ञान मंदिरात ही सूर्याची पिल्ले गिरवू लागली अ आईचा ब बाबाचा. कालपर्यंत वागरी बोलीशिवाय कोणतीही भाषा न येणाऱ्या या चिमुकल्यांना मतीन वागरीतून मराठी शिकवू लागला. गाणे गाऊया, गाता गाता थोडे थोडे अंक मोजूया. मुलं नुसती मराठीच शिकू लागली असंही नाही, तर चक्क मराठी गाणंही गाऊ लागली. ही आश्रमशाळा चालवणे सोपं नाही, हेही मतीनला माहीत होतं. कारण यासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून? यावर मार्ग सापडला तो लोकांना भिक्षा मागायचा. मतीनने हातात कटोरा घेतला, चिल्ल्या पिल्ल्यासह अमरावती गाठले आणि सुरू झाले एक आगळे वेगळे भीक मागो आंदोलन. लोकांना फक्त 1 रुपया भीक मागायला सुरुवात केली. काही सुजाण नागरिक पैसे देत होते, तर काही पुढची वाट दाखवित होते. परंतु मतीन थांबला नाही. 1 रुपयामध्ये आम्ही यांना 1 रुपयामध्ये आता जर समजा 1000 लोक जर आम्हाला एका दिवसामध्ये जर 1000 लोकांपर्यंत गेलो तर 1000 रुपयाचा आकडा होणार. जे मिळेल त्यात त्याने मुलांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था केली. मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी मुलांना भीक मागायला शिकवत आहे असा आरोप करीत मतीनवर गुन्हे नोंद केले आणि त्याला अटक करून कारागृहात रवानगी केली. अशा असंख्य अडचणी पार करीत मतीन पुढे जात राहिला. राज्यभर फिरून त्याने फुटपाथवर राहून भीक मागणारे असंख्य विद्यार्थी येथे आणले.
त्यांचं उभं आयुष्य काळोखाच्या खाईत जाता जाता वाचलं. आज तीच मुलं ज्ञानाच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघत आहेत. मी पहिले भीक मागायला जात होती मुंबई. तिथे मीरा रोड एक गाव आहे, तिथे राहत होतो मुक्काम. तिथं जेवण जेवायचं असे घर पण नव्हतं. आम्ही फुटपाथवर राहायचो. मग भीक मागता मागता एका दिवशी मतीन सर आले. त्यांनी सांगितले, बेटा का बरं असे भीक मागतात, शाळेत शिकलं तर काय होते. मी सांगितलं शाळा म्हणजे काय, शाळा म्हणजे ते काही समजत नव्हतं कसं राहायचं. मग इथं आल्यावर सगळं समजते आपल्याला. जग हे सारे सुंदर आहे, आपण सुंदर होऊया. पहा पहा रे अवतीभवती. मतींच्या कार्याची प्रसार माध्यमांनी दखल घेतली. 188 विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही आश्रमशाळा आज 448 पर्यंत पोहोचली आहे. आता इथे सुरू झाले आदर्शाचे धडे. पूर्वी महिना महिना आंघोळ न करणारी ही मुलं आता दररोज अशी स्वच्छ होतात. ही एका क्रांतीची सुरुवात होय असं म्हटल्यास चूक ठरू नये. एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या मुलांची दररोजची राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी करायची या प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या मतींनी सरकारी अनुदान मिळण्यासाठी मुंबई, अमरावतीला मोर्चे काढले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कडाक्याच्या थंडीत काडी कचरा पेटवून रात्र रात्र धरणे दिले. ना कोणतं अंथरून, ना कोणतं पांघरून, नाही कोणता पेंडाल. फक्त सोबत होती ती प्रचंड इच्छाशक्तीची आणि 4 खंद्या साथीदारांची. त्याने लोकशाही मार्गाने अशी अनेक आंदोलने केली, परंतु सरकारी यंत्रणेला दया आली नाही. प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला आजही शासनाचे अनुदान मिळाले नाही. मात्र समाजमन अजूनही जिवंत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी हे वाचनालय प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला भेट देऊन ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला हातभार लावला आहे. जालना येथील मैत्री मांदियाळी या सेवाभावी संस्थेने तर शाळेच्या इमारतीसाठी तब्बल 30 लाख रुपयाची भरगच्च मदत करून मतीनला सॅल्यूट केला आहे. या निधीतून ही वास्तू उभी झाली आहे. येथेही फासे पारध्यांची मुले शिकार करणार आहेत. होय, शिकारच करणार आहेत. परंतु ही शिकार ती तर बटेराची नसेल, तर ही शिकार असेल ज्ञानाची. आणि यातून ते टिपतील पदवीचं सावज. यातून ते टिपतील इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक नावाची पदवी. मला टीचर व्हायचं आणि आमच्या जातीच्या मुलाला शिकवायचं आहे. समाजाच्या भावी पिढीला अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्याच्या अंधारातून बाहेर काढून शिक्षणाचा सूर्यप्रकाश दाखविणाऱ्या मतीन भोसलेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याची पत्नी सौ सीमा भोसले आणि सर्व साथीदारांनाही मनपूर्वक शुभेच्छा. या कार्याला लागणारा किराणा तथा मुलींना झोपण्यासाठी छताची व्यवस्था व्हावी यासाठी अतिशय तातडीने आपल्यासारख्या संवेदनशील लोकांची नितांत गरज आहे. नमस्कार, हा व्हिडिओ 2017चा आहे, जी तुम्हाला 2 मजली बिल्डिंग इथे उभी दिसून राहिली. प्रश्नचिन्ह शाळेची ही बिल्डिंग समृद्धी महामार्गात 2019ला गेल्यामुळे ही बिल्डिंग पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आली, पाडून टाकण्यात आली. शासनानं मतीन भाऊला 1 रुपया मुआवजा याचा दिला नाही. पुन्हा मतीन भाऊचं काम त्या 2 मजलीच्या बिल्डिंगवरून सरळ कुडाच्या शाळेवर आलेलं आहे. आज हे 450 मुलं उघड्यावर पडली आहे. मतीन भाऊला मी आवाहन करतो सर्व लोकांना का मतीन भाऊच्या प्रश्नचिन्ह शाळेला पुन्हा उभारण्यासाठी, म्हणजे जो माणूस 20 पर्यंत पोहोचला होता ही शाळा 2 मजलीची बिल्डिंग उभारून, त्याला पुन्हा 0वर आणलं. 100 पर्यंत तर नेलंच नाही. अजूनही शासनाचा 1 रुपया अनुदान नाही. तुम्ही त्याला
मतीन भाऊंच्या या प्रश्नचिन्ह शाळेला सडय हातानं दिलेल्या अकाउंट नंबरवर सडय हाताने मदत करू शकता. तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.